अजितदादा कारनं जाणार होते, पण फोन आला आणि दादांनी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा खळबळजनक दावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू होत्या. बहीण भावांमध्ये विलीनीकरणावर बोलणं झालं हे वास्तव आहे, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. 12 तारखेला दादा विलीनीकरणाची घोषणा करणार होते. आज विलीनीकरण होत नाही हे खेदजनक. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी व्यक्त केली खंत. परभणीत महापौर आणि उपमहापौर ठरले. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा महापौरपदी तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी वर्णी. देशात मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झालेला नाही, तसंच तपास यंत्रणांवर जनतेचाही विश्वास राहिलेला नाही. संजय राऊत यांचा हल्लाबोल. पैशांचा महापूर येऊ नये, निष्ठेची भिंत तुटली नाही, येणारा काळ आपलाच असेल, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांसमोर वक्तव्य. चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी दिले. मनसेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप. तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. संदीप देशपांडेंची चंद्रपूर प्रकरणावरून राऊतांना कोपरखळी. पुणे जिल्हा आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्याबाबत चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याचा आढावा घेणार. दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा. पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची गटनोंदणी. वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची जबाबदारी मुकुंद पाटील यांच्यावर. रोहित पवारांची आजची नियोजित पत्रकार परिषद रद्द. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर घेणार होते पत्रकार परिषद. डीजीसीए कडून 14 विमान कंपन्यांच्या ऑडिटचे आदेश, पण अजितदादांच्या अपघात झालेल्या विमान कंपनीला वगळलं. पुण्यातल्या MIT कॉलेजमध्ये तोडफोड करत विद्यार्थ्यांनी बांगलादेशचे स्टिकर जाळले. भाजप युवा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी केली तोडफोड. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. शिक्षकानं 4 विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचं उघड. पोलिसांनी नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या. पैठणमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीची घटना सीसीटीव्ही चित्रित. पैठणच्या निंबार्क इंग्लिश स्कूलमधला प्रकार. शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये हाणामारी. बीड शहरातील पेठ पोलीस ठाण्यात हद्दीतली घटना. क्षुल्लक कारणावरून वाद, मारहाणीत महिला जखमी. मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी. पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टाचा BMC प्रशासनाला टोला. वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार. अदानीला राज्याचा वीज विभाग घशात घालायचा. अतुल लोंढेंचा सरकारवर हल्लाबोल.